किती प्रश्न विचारतेस शोना? असं वाटतंय तुझी रिपोर्टरगिरी कमी नाही झाली अजून. अगं वेडे, उद्या वटसावित्री आहे आणि तू सुद्धा मिशेलसाठी व्रत करायला हवंस ना? हॅलो निमेश, मिशेल बोलतोय. हा मिशेल, कसा आहेस तू? बऱ्याच दिवसांनी फोन केलास. तुला तर माहितच आहे की मी चॅनल एक्सेट सोडून दिलंय आणि मी नवीन जॉब शोधतोय. सॉरी यार, तुला दुसरी मदत हवी असेल तर मला नक्की सांग. नाही, बस एवढंच होतं. चल, थँक्स. तुला एक गोष्ट सांगू का? तू तुझ्या डॅडींकडे परत पॅरिसला का नाही जात? हॅलो. अरे बाबा, काहीतरी बोला. कोण आहे? मिशेल? मिशेल, काय झालं बेटा? तू का रडतोयस? मिशेल, अरे सांग मला. आय एम गेटिंग वरीड बेटा. मला काळजी वाटतेय. आय एम सॉरी डॅड. मला माफ करा डॅड. कम ऑन बेटा. इट्स ऑल राईट, इट्स ऑल राईट. पण तू रडतोयस का? मी तुमचं मन खूप दुखवलंय डॅड. जर शक्य असेल तर मला माफ करा. कम ऑन बेटा, यात रडण्यासारखं काय आहे? मुलांकडून चुका तर होतातच बेटा, आणि आई वडील त्यांना माफ करत असतात. नाव रिलॅक्स. बरं, मला हे सांग की आज डॅडची आठवण कशी आली तुला? डॅड, मला तुमच्याजवळ परत यायचंय डॅड. मला तुमच्या सोबतच राहायचंय. ग्रेट बेटा, ग्रेट. अरे यात विचारण्यासारखं काय? तुला कोण अडवतंय? अरे माझं देखील हेच म्हणणं होतं तुला की एवढा मोठा बिझनेस तुझाच तर आहे शेवटी. इथे ये आणि तो सांभाळ. पण नेहमी तुझा इगो मात्र क्लॅश होत होता. चला, काही का असे ना, तुला जगाची रीत तर समजली आता. मग केव्हा येतोयस? लवकरच येईन डॅड, खूप लवकर. गुड, व्हेरी गुड. आय विल वेट फॉर यू बेबी. लवकर ये आणि अजिबात काळजी करू नकोस. सगळं काही ठीक होईल. मी आहे ना. ओके डॅड. आय मिस यू डॅड. तुम्ही खूप चांगले आहात डॅड. अरे बाप कोणाचा आहे? आजपर्यंत मी तुम्हाला चुकीचं समजायचो, पण कदाचित मीच चुकीचा होतो. आय एम सॉरी डॅड. कम ऑन मिशेल. माणूस म्हटला की चुकाया होणारच. नो वन इज परफेक्ट. बट आय एम व्हेरी हॅपी फॉर यू that you have grown up. One thing more, beta. I miss you. I love you, Dad.
अँड आय लव्ह यू टू बेटा. तू परत जाण्याचा निर्णय घेतलायस तर तू माझ्यासोबत नाही येणार आहेस का? सावली आपली कधी साथ सोडते का मिशेल? तू फक्त एकदा मला प्रेमाने हाक मार. तू हाक मारल्याबरोबर मी सगळं सोडून तुझ्याकडे धावत येईन. आपल्या प्रेमाचा रंग आधीच एवढा गहिरा होता आणि तू मेहंदी लावून तो आणखीनच गहिरा केलाय शोना. असं वाटतंय जणू काही तू सूर्याचा लाल रंगच तुझ्या हातावर लावलायस. खूप सुंदर दिसतेस तू. मीच मूर्ख आहे की काल संध्याकाळी तुला भेटायला नाही आलो. काही हरकत नाही मिशेल. माझ्या मेहंदीचा रंगच सांगतोय की तुझं माझ्यावर किती प्रेम येते. शोना, तुझ्या हातावर मेहंदी खूप रंगते. हा रंग तुझं प्रेम व्यक्त करतो. तू तर कविता करायला लागलीस. हो, हे प्रेम माणसाला सगळं काही शिकवतं मिशेल. खरं सांगू, जेव्हा तू दूर होतीस तेव्हा खूप जवळची वाटायचीस आणि आता जवळ असूनही तू खूप दूर वाटतेस. असं का बोलतोयस मिशेल? मी तर आधीपासूनच तुझी होते, आहे आणि कायम राहीन. आय लव्ह यू शोना. आय लव्ह यू टू मिशेल. तू माझ्यासोबत येशील? मी तर कधीच नकार नाही दिला मिशेल. मी कायमच तुझ्यासोबत आहे. पण हे तुलाही ठाऊक आहे आणि मलाही ठाऊक आहे की तू मला सोबत घेऊन जाणार नाहीस. आपण दोघं एकमेकांच्या सोबत असूनही कदाचित कधीच एक होऊ शकणार नाही. असं का बोलतेय शोना? मिशेल, तू कधी नदीचे 2 तीर बघितलेस? ते कायम एकमेकांसोबत असतात पण कधीही भेटू शकत नाहीत. ठाऊक आहे का? कारण जर ते भेटले तर नदीचं अस्तित्व नष्ट होईल. तू कोणत्या नदीविषयी बोलतेस? आपण एक झालो तर कोणाचं अस्तित्व नष्ट होईल? समजलं, सगळं समजलं मला. आता तुझ्या आयुष्यात मला काहीच इम्पॉर्टन्स नाहीये. मी तर तुझ्या आयुष्यात नाहीच आहे. तू आहेस, फक्त तूच आहेस मिशेल. जर तू नसतास तर हेही नसतं. मिशेल, हे आहे कारण तू माझ्या आयुष्यात आहेस. शोना, हा तुझा वेडेपणा आहे. वेडेपणा? तू याला वेडेपणा म्हणतोयस? तू ही गोष्ट का विसरतोयस की ही प्रेमाची निशाणी तुझ्या शोनाचाच एक भाग आहे. चल, थोडा वेळ असं समजूया की हा वेडेपणा आहे. पण मग ते काय होतं जेव्हा तू तुझं रक्त माझ्या कपाळाला लावलंस? मिशेल, वेडेपणा करायचा हक्क फक्त तुलाच आहे, मला नाही. शोना, तुला चांगल्या प्रकारे ठाऊक आहे की माझी सध्या काय परिस्थिती आहे. मी तर पूर्णपणे उद्ध्वस्त झालोय आणि अशात या बाळाचा स्वीकार करणं मला पॉसिबल नाही होणार शोना. ह्याच वेळी काय तू याला कधीच ऍक्सेप्ट करू शकणार नाहीस. तुला ठाऊक आहे ना? चांगल्याच प्रकारे. मग हट्ट का करतेस? मी कुठे हट्ट करते मिशेल? हट्ट तर तू करतोयस. ठीक आहे, यापुढे मी कधीही कसलाही हट्ट करणार नाही. तुला वाटेल तसं तू वागू शकतेस. आणि तसंही आता आपल्या नात्यामध्ये फॉर्मॅलिटी शिवाय काय उरलंय? तर मग ही फॉर्मॅलिटी का करतोयस? चल, मी तुला या फॉर्मॅलिटीतूनही मुक्त करते. शोना, मला हे म्हणायचं नव्हतं. मला चांगल्या प्रकारे ठाऊक तुला काय म्हणायचं मिशेल. आणि आता मी हेही मान्य केलंय
की आपण दोघं कधीही एक होऊ शकत नाही. अच्छा मिशेल, चल निघते मी. स्वतःची काळजी घे. आणि हो, मागून हाक मारू नकोस. मी वळून बघणार नाही. तुझ्या प्रेमाच्या गर्तेत जळून जाणाऱ्या इच्छेने स्वतःला कवटाळून झोपलेलो. सांग तेव्हा तू कुठे होतीस, सांग तेव्हा मी कुठे होतो. तुझी नजरेच्या हो, तुझी नजरेच्या क्षितिजावर दूर दूर कुठे मिळेल का तो तुझा गंध मला त्याही तिथेची आहे उभी, तिथेची आहे उभी जिथून निघे हा माग तुझा. तुझ्याच उदरी ये जन्मोनी मला मिळे आश्रय. सगळं काही संपलंय. काहीच उरलं नाहीये. माणसाचं नशीबही कुठे त्याच्या हातात असतं. कधी कुठे काय घडेल काहीच सांगता येत नाही. काहीच तर उरलं नाहीये माझ्याकडे. न नोकरी, न प्रेम. आयुष्य जणू उद्ध्वस्त झालंय. अरे एवढ्या लवकर हार काय म्हणतोस मित्रा तू? नशीब कोणाला समजलंय कधी कोणतं वळण घेईल म्हणून? पण कुणास ठाऊक, पॅरिसमध्ये तुझं नशीब नवीन वळण घेईल कदाचित. कुणास ठाऊक यार. इथे सुद्धा सगळं काही होतं माझ्याकडे, पण वाळूसारखं हातातून कधी निसटलं कळलंच नाही. आयुष्यात कधी कधी असे प्रसंग येतात, पण अशा वेळी संकटांना पाठ दाखवणं हेही योग्य नाही ना मित्र. असो, पण आता पुढे काय करायचा विचार केलास? आता विचार करण्यासारखं काय उरलंय? बस आता पॅरिसला जाऊन डॅडींबरोबर त्यांचा बिझनेस सांभाळायचा. तसंही मी त्यांना आत्तापर्यंत खूप इग्नोर केलंय. आता त्यांना माझी गरज आहे. असो, चल निघूया. चल. चल. ओके मिशेल, ऑल द बेस्ट यार. टेक केअर मिशेल. थँक्स यार. हॅपी जर्नी. हॅलो, मिशेल भास्कर बोलतोय. मिशेल भास्कर, कुठे जात आहे? मी कुठेही जाईन, तुम्हाला काय त्याचं? हे बघा मिशेल, या जगात प्रत्येकाला एकमेकांची गरज ही भासतेच. कोण बोलत आहात तुम्ही? ते महत्वाचं नाहीये. त्याचं काय ना, मला झोप येत नव्हती म्हणून मी तुला मिस करत होतो. म्हटलं तुझ्याशी थोड्या गप्पा मारू, मन हलकं होईल आणि शांत झोपही येईल. हे बघा, यावेळी मी कुठेतरी जातोय. मला डिस्टर्ब नका करू. आणि तसंही मी टाइमपास करायच्या मूडमध्ये नाहीये. टाइमपास करण्याचा तर माझाही मूड नाहीये मिस्टर भास्कर. आणि तुम्हाला असं का वाटतंय की मी तुमच्या सोबत टाइमपास करतोय? आणि माझा अंदाज जर चुकीचा नसेल तर सध्या तुम्ही इथून पळ काढून पॅरिसला लपायला चाललात. इंडियात तुमची डाळ शिजली नाही वाटतं. मी कुठेही जाईन. तुला काय करायचंय? कोण बोलतोयस तू? तो जो तुम्हाला थांबवू शकतो, एक असा माणूस जो तुम्हाला कुठेही जाण्यापासून अडवू शकतो. मी जर ठरवलं ना, तर तुम्हाला लगेच पोलिसांच्या ताब्यात देऊन आयुष्यभर खडी फोडायला पाठवू शकतो. तुझ्या सगळ्या काळ्या कामांचा हिशोब माझ्याजवळ आहे, पुराव्यासकट. आणि जर विश्वास बसत नसेल ना मिस्टर भास्कर, तर जा आणि जगाच्या कुठल्याही कोपऱ्यात जाऊन लपा. माझे हात तुमच्यापर्यंत पोहोचतीलच. तुम्ही कोण बोलत आहात? मी रैना,
चॅनल X8 चा नवीन CEO. काय हवंय तुम्हाला? समजूतदार आहेस म्हणून सरळ मुद्द्यावर आलायस. सर्वात आधी गाडीतून तुझं सामान काढ आणि माझं बोलणं नीट लक्ष देऊन ऐक. Damn it! रैनाचा निशाणा कधी चुकत नाही. सावज कोणीही असो, कुठेही असो, रैनापासून कधी लपू शकत नाही. तुला येताना काही त्रास तर नाही ना झाला मिस्टर मिशेल भास्कर? मला वाटतं की आपण सरळ कामाचंच बोलू. व्हेरी गुड. गुड. कम. I really like your attitude. मिस्टर मिशेल भास्कर, मला ती माणसं खूप आवडतात जी कामाबद्दल बोलतात, पण जी कामाबद्दल बोलण्याबरोबर कामही करतात ती जास्त आवडतात. ठीक आहे, बोला. मला माहिती आहे की तू स्टिंग ऑपरेशन आणि डिटेक्शन मध्ये एक्सपर्ट आहेस, आणि माझ्या माहितीनुसार आस्था अनाथाश्रमातून गायब झालेल्या मुलाची केस तूच हँडल करत होतास. तुला आठवत असेल. आधी तुम्ही हे सांगा की मला इथे का बोलवलंय? मी तुला एका मिशनवर पाठवणार आहे. मिशन? कोणतं मिशन? अनाथाश्रमातून गायब झालेल्या त्या मुलाचा तुला शोध घ्यावा लागेल, आणि ही कामगिरी तू कशी पार पाडशील हे तुला चांगलंच ठाऊक आहे. आणि हो, या मिशन मध्ये तुझ्यासोबत मिस गुलेरिया असतील. मिस गुलेरिया, हाय. हा आहे मिशेल भास्कर. मिशेल भास्कर. मिस गुलेरिया, माझी पूर्ण खात्री आहे की तुम्ही मिशेल भास्कर सोबत अगदी मन लावून काम कराल. पण यात तुमचा काय फायदा आहे? आय मीन, जर ते मूल सापडलेही तर मला नाही वाटत की यामध्ये तुमचा किंवा माझा फायदा आहे. मिस्टर भास्कर, काही फायदे असे असतात जे दिसत नाहीत, पण ऑफकोर्स असतात. तू विचारही करू शकत नाहीस की ह्याने आपला किती फायदा होईल. आतापर्यंत तर तू लाखात खेळत होतास, पण आता करोडोंमध्ये खेळशील. करोडोंमध्ये. आणि जर मी या कामासाठी नकार दिला तर? तर मी असं म्हणेन की तू चेहऱ्यानेच नाही तर डोक्यानेही बेअक्कल आहेस. आणि तुम्हालाही हे ठाऊक आहे की आय एम नॉट अ फूल. आय नो. पण तुझ्याकडे याशिवाय कुठला दुसरा मार्गही नाहीये. मी चक्रव्यूह मुळातच असं काही रचतो की त्यातून कोणीही बाहेर पडू शकत नाही. पण मला परत हे काम नाही करायचंय. पण जे तू करायला निघाला होतास ते काम देखील झालं नाही ना? नाही. तर मग मी जसं सांगतोय तसं कर. आणि जर नाही केलंस तर तुझी अशी अवस्था होईल ज्याचा तू स्वप्नातही विचार करू शकत नाहीस. कळलं? ठीक आहे, मी तयार आहे. खरं तर मी एक क्राईम जर्नलिस्ट होते आणि मी खूप काही स्टिंग ऑपरेशन सुद्धा केली आहेत. इनफॅक्ट त्यामधल्या 4 तर माझ्या करिअरमधल्या सक्सेसफुल केसेस होत्या. त्यापैकी 2 पॉलिटिशियन्सच्या होत्या, एक फेमस इंडस्ट्रियलिस्ट, आणि जी चौथी होती ती एक नावाजलेली व्यक्ती होती. दॅट्स गुड. वेल, सगळ्यात सक्सेसफुल गोष्ट ही आहे की आजपर्यंत त्या 4ही व्यक्ती माझ्या तालावर नाचतात. व्हेरी गुड. आणि तुम्ही?
हा प्रश्न विचारून तुम्ही माझा अपमान करताय. मला काही कळलं नाही. मी तुमच्या एवढी मोठी कामं तर नाही केली, पण मी काय आहे हे तुम्हाला चांगल्या प्रकारे ठाऊक आहे. माझा बायोडेटा तुमच्याकडे आधीच पोहोचला असेल. वेल, आय गेस मिशेल तुझ्यासोबत काम करायला मजा येईल. तुम्ही माझ्यासोबत काम नाही करत आहात मॅडम. खरं तर मी तुमच्यासोबत काम करतोय. शेवटी एकूण एकच ना. नाही, हा तुमचा गैरसमज आहे. आपल्या विचारांमध्ये खूप फरक आहे. फरक आहे म्हणून काय झालं? आपलं काम तर एकच आहे ना. काम तर एकच आहे, पण काम करायची पद्धत आणि वेळ एकमेकांपेक्षा खूप वेगळी आहे. वेल, कदाचित असंही होऊ शकतं की पुढे जाऊन आपल्या दोघांची काम करायची पद्धत एक होऊ शकते. आय मीन फ्युचरमध्ये. फ्युचरची स्वप्न बघू नका मॅडम. स्वप्नभंग झाला तर त्रास होईल. तुमचं प्रेझेन्स ऑफ माइंड खूप चांगलं आहे आणि इंटरेस्टिंगही. वेल, बघूया ह्या केसमध्ये माझ्यासोबत तू किती इंटरेस्ट दाखवतोस. मॅडम, माझा या कामात तेवढाच इंटरेस्ट असेल जेवढा यातून फायदा होईल. खरं तर मिशेल, हे काम केल्याने तुला स्वातंत्र्य मिळेल. आणि प्रत्येक माणसाला स्वातंत्र्य हवं असतं. वेल, लेट्स स्टार्ट देन. हे काम स्टार्ट करणं वाटतं तेवढं सोपं नाहीये मॅडम. कारण या कामात मोठे मोठे मासे इन्व्हॉल्ड आहेत. आणि जर हे काम सोपं असतं तर तुम्ही मला कधीही बोलवलं नसतं. आणि या कामात खूप मोठे मोठे मासे इन्व्हॉल्ड आहेत, त्यामुळे जाळेही मोठंच फेकावं लागेल. पण प्रश्न हा आहे की जाळं फेकायला सुरुवात कुठून करायची. अहो, हे 1,10,000 रुपये आहेत. 55,000 रुपये तुमचे, 55,000 रुपये माझे. तुमची हीच गोष्ट तर मला खूप आवडते नासिर, की हिशोबाच्या बाबतीत तुम्ही खूपच चोख आहात. डॉक्टर, काय झालं सिस्टर? ती अबॉर्शन वाली पेशंट मेली. व्हॉट?